Now see, in the ratio proportion, the next topic is theorem on equal ratios. This is the last topic in that one. Theorem on equal ratios. Now we have already seen, if when A upon B is equal to C upon D, then each ratio, that means the first ratio as well as the second ratio, is equal to the sum of the numerators upon sum of the denominators. हे नॉर्मल असं आपण घेत नाही, पण थिअरम ऑन इक्वल रेशोज मध्ये आपण ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी असेल तर हा आणि हा रेशो ए प्लस सी अपॉन बी प्लस डी असं आपल्याला लिहिता येईल. आता ह्याचं थोडं जनरलायझेशन केलं, समजा ह्या एल आणि बी ला आपण एल ने मल्टिप्लाय केलं आणि सी आणि डी ला समजा एम ने मल्टिप्लाय केलं, तर हाच थिअरम इथे वापरला. इफ दिस टू रेशोज आर सेम then this ratio and this ratio is equal to sum of the numerators upon sum of the denominators. म्हणजे sum of the numerators आणि sum of the denominators एवढं लक्षात ठेवा. आता समजा ह्याचं जनरलायझेशन केलं, सपोज ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी इज इक्वल टू ए अपॉन एफ, अजून पुढे आपण अक्षर घेऊन असं काही इक्वल रेशोज लिहिले, देन and suppose we take some constants L, M, N, O, P and last, then each ratio when you multiply this first by L, second by M, third by L, E, N, is L, M, N, L, M, N here. Then we can extend this. 2 च्या ऐवजी 3 मध्ये एक्सटेंड करू शकतो, 4 मध्ये एक्सटेंड करू शकतो, 5 मध्ये एक्सटेंड करू शकतो. फक्त पहिल्या रेशोला, दुसऱ्या रेशोला, तिसऱ्या रेशोला एखाद्या नंबरने मल्टिप्लाय केले एवढं आपल्याला म्हणायचं. सो एल प्लस सी एम प्लस ई एम अपॉन बी एल प्लस, इथले मात्र हे कॉन्स्टंट्स आहेत ते सेम असले पाहिजेत आणि हे 3 डिनॉमिनेटर्स इथे असले पाहिजे. सो इन जनरल वी कॅन ॲड द न्यूमरेटर्स अँड ॲड द डिनॉमिनेटर्स ॲज इट इज, ऑर यू कॅन मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय सम नंबर अँड देन ॲड. आता आताच्या थिअरम ऑन इक्वल रेशोजवर काही उदाहरणं घेतली म्हणजे तुम्हाला लगेच काय समजेल. इफ ए अपॉन 3 इज इक्वल टू बी अपॉन 7, देन दॅट विल बी इक्वल टू 4a प्लस 9b अपॉन हाऊ मच असा प्रश्न विचारलाय. आता इथे तुम्हाला हा जो प्रश्न विचारलाय, इथे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स करायचे. आता खरं म्हणजे नॉर्मल रेशो सोडवताना आपण असं करत नाही, पण आता मात्र आपण असं करणार आहोत. व्हेन यू मल्टिप्लाय बाय 8 by 4, so that means you are multiplying this by 4 and this by 4. So it is 4 as it is. Value of a is 3. आता खरं म्हणजे व्हॅल्यू ऑफ a 3 नाही येतो, पण तसं समजा आपण प्लस 9 इंटू द डिनॉमिनेटर ऑफ b. आता काय फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो इट इज 4a प्लस 9b अपॉन 12 प्लस 63. सो इट इज 4a प्लस 9b अपॉन 75. म्हणजे असं आपल्याला लिहिता येईल. डायरेक्ट व्हॅल्यूज ठेवायचे आहेत. सेकंडली, सपोज यू हॅव 3 रेशोज, न्यूमरेटर मल्टिप्लाइड बाय 5, सेकंड न्यूमरेटर मल्टिप्लाइड बाय -3. आता इथे -3 ने मल्टिप्लाय केलं असं समजा, अँड थर्ड न्यूमरेटर इज मल्टिप्लाइड बाय 4. So the same way you can do in the denominator. 5 multiplied to the number at the denominator, then -3 as it is 5, and plus 4 as it is 4. आता हा 4 इथला घेतला आणि हा 4 जो इथला हा इथला घेतलाय. आता पुढे कॅल्क्युलेशन करणं फक्त तुमच्या हातात आहे. सो इट इज 5x minus 3y plus 4z upon, so it is 15 minus 15, that's cancel, and this is only 16. मी डायरेक्ट केलंय, तुम्ही 15 minus 15 plus 16 करून पुढचं आन्सर लिहायला हरकत नाही. नाउ सी दिस वन has to fill in the blanks. Now here 3x, that means 3 into 7 plus 2y, that is 2 into 3. आता ह्याचं न्यूमरेटर अपॉन 21 plus 6, so 27 असं तुम्हाला उत्तर लिहिता येईल. सेम ह्याच आहे. 7 मल्टिप्लाइड बाय व्हॅल्यू ऑफ x इज 7. ऍक्च्युअली व्हॅल्यू ऑफ x इज 7 असा त्याचा अर्थ नाहीये, पण तरी सुद्धा तात्पुरतं तुम्हाला म्हणायला हरकत नाही. 9 इंटू द डिनॉमिनेटर ऑफ y इज 3. सो ऍक्च्युअली इट इज 7x minus 9y अपॉन 49 minus 27. So it is 7x minus 9y upon 22. म्हणजे हे कॅल्क्युलेशन करणं फार अवघड नाही. लक्षात घ्या, फक्त काय करायचं एवढं आपल्याला माहित पाहिजे. नाउ सी हियर अगेन यू हॅव हियर 3 रेशोज. द डिनॉमिनेटर ऑफ a is 3, denominator of b is 4, denominator of c is 7. So a means you have not multiplied anything, so it is 3 as it is, minus 2b, denominator of b is 4, plus 3c, denominator of c is
7. आता हे कम्प्लीट करायला हरकत नाही तुम्हाला. a minus 2b plus 3c upon this 3 minus 8 plus 21. 21 plus 3 is 24 and 24 minus 8 is 60. Numerator आहे तसंच लिहायचं आहे. Again, now this is the reverse thing. You have to find the numerator, denominator is given. Now see this 3 and here it is 6, so it is multiplied by 2, so it is 2a you can call, and minus sign as it is. Here it is 4, here it is 8, so that means you have multiplied numerator by 2 also, so 2b, and here it is 14, that means your denominator is multiplied by 2, so your numerator should be multiplied by 2. So in this way you can fill in your blanks. बघा नेक्स्ट उदाहरण घेतलंय. Here normally in previous examples ratios were given directly. Here ratios are not given you, and you have to find values of these two. Now first you have to find the ratio m upon n. For that one you take m on this side and n on this side, so it gives you 5m minus 3n is equal to 4n plus n. So this is m. 2m is equal to 5n, so m upon n is 5 upon 2. So suppose this is your basic theorem. आता हे तुम्ही कसं पाहिजे तसं तुम्हाला लिहू शकता. 5 upon m upon 5 is equal to n upon 2 जसं पाहिजे असेल, पण तिथे तसं तुम्हाला नाहीये. म्हणजे एका ठिकाणी व्हेरिएबल्स आणि एका ठिकाणी नंबर्स असं नाहीये, त्यामुळे व्हेरिएबल दोन्ही ठिकाणी आहे, त्यामुळे असाच रेशो घेतलेला चांगला. हा तुम्हाला रेशो m upon 5 is equal to n upon 2 असा सुद्धा लिहिता येतो. पण तुमची गरज काय आहे, तुम्हाला कशाची व्हॅल्यू काढायची, त्याच्यावर तुम्ही रेशो कसा लिहायचा हे अवलंबून आहे. आपल्याला आता हा उपयोगी नाहीये, त्यामुळे आपण आता असं लिहिणार नाही. नाउ सी हियर m square and n square, that means you have to square on both sides, so hence m square upon n square is equal to 25 upon 4. you have squared on both sides. and then आता तुम्हाला लक्षात आलं असेल की हे कॉम्पाउंड विंडो डिव्हिड विंडो असं आपण याला म्हणतो. add numerator and subtract from the denominator, hence m square plus n square upon m square minus n square, that is 25 plus 4 upon 25 minus 4, so it is 29 upon 21. आपल्याला याची व्हॅल्यू डायरेक्ट काढता येईल. नाउ टू फाइंड 3m plus 4n upon 3m minus 4n, again you have to take this one from 1. it is m upon n is equal to 5 upon 2, so hence 3m upon 4n. आता आपल्याला थोडंसं मागच्या उदाहरणाच्या टाइप मध्ये झाला की हे आपण न्यूमरेटरला 3 ने मल्टिप्लाय केले आणि डिनोमिनेटरला 4 ने मल्टिप्लाय. दॅट मीन्स यू हॅव मल्टिप्लाइड द रेशियो बाय 3/4. सो ऑन द right hand side you have to multiply it by 3/4, so it is 15 upon 8. This is value of 3m upon 4n. Now this is again componendo and dividendos, hence 3m plus 4n upon 3m minus 4n is equal to 15 plus 8 upon 15 minus 8, and that value is 23 upon 7. कदाचित हे उदाहरण याही पूर्वी झालेलं असण्याची शक्यता आहे, पण याच्यामध्ये आलंय म्हणून आपण एकदा घेतलं. ओके, बघा आता थोडी व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स आहेत. a upon x minus 2y plus 3z is equal to b upon y minus 2z plus 3x is equal to c upon z minus 2x plus 3y, where x plus y plus z is non-zero. जेव्हा उदाहरणामध्ये अशी कुठली तरी गोष्ट नॉन झिरो दिलेली असते तेव्हा त्याचा अर्थ आपण असा समजायचा आहे की sometimes you have to divide by that quantity. Then you have to prove that each ratio is equal to a plus b plus c upon 2 into bracket x plus y plus z. आता प्रत्येक रेशो आपल्याला एवढा दाखवायचा आहे, म्हणजे आता ह्या रेशोच आपल्याला आयदर ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन करून ॲडिशन सबट्रॅक्शन करायची आहे. पण नेमकं काय करायचं आहे याची हिंट तुम्हाला जे प्रूव्ह करायचं असतं त्याच्यामध्ये दिलेली असते. ऑब्झर्व द न्यूमरेटर हिअर, इट इज a plus b plus c. बाय थिअरम ऑन इक्वल रेशिओज हे तिन्ही रेशो आपण काय म्हणू शकतो, विल बी इक्वल टू ॲडिशन ऑफ द न्यूमरेटर्स अपॉन ॲडिशन ऑफ द डिनॉमिनेटर्स असं लिहू शकतो. हेन्स बाय थिअरम ऑन इक्वल रेशिओज फक्त काय नेमकं करायचं आहे, ॲडिशन करायची आहे का, एक ॲडिशन करायची, एक सबट्रॅक्शन करायची, तिसरी ॲडिशन करायची, हे आपल्याला जे कुठेतरी ज्या एक्झाम्पलमध्ये दिलेल्या गोष्टी असतात त्याच्यातनं आपल्याला साधारण अंदाज येतो. ह्याच्यावरनं अंदाज येत नाही का, कारण आपल्याकडे एक्स वाय झेड सेपरेट नाहीये, त्यामुळे न्यूमरेटरवरून अंदाज येतो. बाय थिअरम ऑन इक्वल रेशिओज ईच रेशिओ इज इक्वल टू
a plus b plus c, that means you have added the numerators. आता आपल्याला हे या तिघांची बेरीज लिहायची इथे. सो x minus 2y plus 3z plus y minus 2z plus 3x plus z minus 2x plus 3y. आता फक्त न्यूमरेटर तर आपल्याला मिळालेलाच आहे, डिनॉमिनेटर आपल्याला हा मिळाला पाहिजे. बघा आता x प्लस 3x म्हणजे 4x झालं, मायनस 2x म्हणजे 2x, मायनस 2y प्लस y म्हणजे मायनस 2y झाला, आणि मायनस 2y प्लस 3y, काहीतरी चुकलं काय, मायनस 2y प्लस y म्हणजे हा मायनस y प्लस 3y म्हणजेच 2y प्लस 3z प्लस z म्हणजे 4z minus 2z is 2z. So a plus b plus c upon 2 into bracket x plus y plus z. म्हणजे आपण काय प्रूव्ह केलं, that each ratio this is equal to this is equal to this and is equal to this. See the next example. Y upon b plus c minus a is equal to z upon c plus a minus b is equal to x upon a plus b minus c. Then what you have to prove is a upon z plus x plus is equal to b upon x plus y is equal to c upon y plus z. आता पुन्हा एकदा दिलेलं ह्याच्यापेक्षा काय प्रूव्ह करायचं आहे ते आम्ही पहिल्यांदा बघूया, म्हणजे आपल्याला हिंट मिळेल की नेमकं आपल्याला काय करायचं आहे. इफ यू ऑब्झर्व द डिनॉमिनेटर, द न्यूमरेटर कंटेन्स a b and c and here numerator contains x y and z, and denominator contains x y z and here numerator is x y z. त्यामुळे आपल्याला असा रेशो घेऊन कॅल्क्युलेशन करून चालणार नाही. यू हॅव टू मेक the denominator and numerator interchange, that is invertendo. So by invertendo we get b plus c minus a upon y is equal to a c plus a minus b upon z is equal to a plus b minus c upon x. आणि ह्यालाच आपण is equal to k घेऊया. Say suppose something all these ratios are is equal to k, म्हणजे हा आता आपला बेसिक दिलेला गिवन आहे असं समजा. नाउ इफ यू ऑब्झर्व द राईट हँड साइड, that means the thing that you want to prove contains z plus x, म्हणजे हा z आणि x. आता आपल्याला माहिती आहे की थिअरम ऑन इक्वल रेशोचा काय होईल ते, गेन बाय थिअरम ऑन इक्वल रेशोज k is equal to. आता एक गोष्ट लक्षात घ्या, थिअरम ऑन इक्वल रेशो मध्ये आपण तिघांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन वर एक समथिंग करतो, पण असं काय गरज नाही, तर दोघांचाच वापर करू शकतो. आता कोणाचा वापर करायचा, इथे दिलेलं आहे z प्लस x, दॅट मीन्स फ्रॉम द डिनॉमिनेटर z प्लस x, म्हणजे ह्या दोघांची बेरीज आहे. सो इट इज c प्लस a मायनस b प्लस a प्लस b मायनस c. आता ह्यांची जर ऍडिशन केली आपण, c c कॅन्सल होईल बघा, b b कॅन्सल होईल, इथे राहील 2a. So it is 2a upon z plus x. You can call this as 1. Actually आपल्याला जे पाहिजे ते आलं नाहीये, पण बघूया आपण काय होतं ते. आता सिमिलरली k is equal to दूसरा रेशो x plus y है. So the denominator is addition of first one and the last one. So it is x plus y, म्हणजेच b प्लस c मायनस a प्लस b मायनस c. इथे सुद्धा बघा c कॅन्सल झाला, a कॅन्सल झाला, राहिला b प्लस b. सो इट इज ऍक्च्युअली 2b अपॉन x प्लस y, कॉल इट एज 2. अगेन k is equal to the third ratio that you want is y plus z, that means these two. So it is denominator y plus z, so numerator of addition of these two. So b plus c minus a plus c plus a minus b. आता इथे तुम्ही बघितलं तर b minus b कॅन्सल झाला, minus a कॅन्सल झाला, राहिला फक्त c. So it is 2c upon y plus z, if you call this as 3. All these three are the values of k. Hence from 1, 2 and 3, what you can write is k is equal to 2a upon z plus x is equal to 2b upon x plus y is equal to 2c upon y plus z. So when these are same, hence we can write a upon z plus x is equal to b upon x plus y is equal to c upon y plus z. 2 getting cancelled from
द न्यूमिनेटर. म्हणजे जे प्रूव्ह करायचं तसंच डायरेक्टली मिळतं तसं नाही, पण जर सेम सगळीकडे मिळालं तर वी कॅन प्रूव्ह द हिअर. ओके, सो विल स्टार्ट विथ